त्यांच्या घरातल्या लेकरांना सुसंस्कृतच निर्माण होणार. वेळेचे भांडून आपण पुढे जाऊ. आता माझा दुसरा प्रश्न, ज्यांच्याकडे संपत्ती आहे, भरपूर पैसा आहे, संपत्ती म्हणतो मी, हे कुणासाठी? तर पुढच्या संततीसाठी. आपली जी संपत्ती आहे कुणासाठी? संततीसाठी. चांगली संतती जर असेल, संपत्ती भरपूर असेल आणि संतती चांगली असेल तरच संपत्ती टिकवल, नाहीतर तुला सांगायचं ती कुणाला कळलं सगळ्यांना. आपली संपत्ती भरपूर आहे पण संतती चांगली असेल तरच टिकल, नाहीतर सांगायची काही गरज नाही. मग संपत्ती टिकवण्यासाठी संतती महत्वाची आहे. मग संतती कुठे गेल्यानंतर चांगली होईल? जी संतती आनंद ते पंढरपूर वारी केल्यानंतर त्यांच्यावर संस्कार घडले. एक, आपल्या गावातल्या भजनाला गेल्यानंतर संस्कार घडेल. दोन, गावातला हरिपाठ चालू केला तर असं काही संतती चांगली अशा स्वरूपाच्या ठिकाणी वाम मार्गाला लागणार नाही. म्हणून गाव फार सुंदर आहे, गाव भाविक आहे, गाव सात्विक आहे. इतके वेळेस नांदगावला आलो, मी सुद्धा माझ्या चुका मान्य करतो. इतके दिवस नांदगावला आलो मी, पण कधी महादेवाच्या देवळात गेलो होतो. त्या फेट्याच्या निमित्ताने गेलो आणि माझं मन तिथं गेलं. इतकं श्रेष्ठत्व असतं की भगवंताचं. एवढं महात्म्य आपल्या गावाच्या ठिकाणचं. का तर आपल्या गावाचंच नाव आहे नांदगाव, म्हणून इथं दोन्ही दैवत एकत्र नांदतात. दोन्ही दैवत एकत्र नांदतात आणि रक्षण करायला असतं की नाही जगदंबा भवानी आहे, म्हणून अजिबात चिंता करायची गरज नाही. आता दुसरा प्रश्न, गावात कोण उपाशी राहते का? उपाशी राहायचा काळ गेला. पण ज्या मानवाने 1972च्या दुष्काळामध्ये तुम्हाला आणि आम्हाला वाढवलं, काय कष्ट होते त्या काळामध्ये. जुन्या माणसाने विचारा, सुकडी सुद्धा मिळत नव्हते, सुकडीसाठी वाटलं. म्हणजे महाराज तुम्हाला कसं काय माहिती? माझ्या आई वडिलांनी मला सांगितले म्हणून. आई वडिलांचा एक शब्द, दीक्षित महाराज, आई वडिलांचा एक शब्द आमच्यासारख्या तरुणांचं जीवन करतं. बाळ तिकडे जाऊ नको, वाईट आहे, एवढा एक शब्द आम्ही आचरणात आणला तर आमचं जीवन चांगलं घडतं. आणि असलं चांगलं जीवन घडण्यासाठी आणि त्याच्या निमित्तानं हा असणारा कार्यक्रम ठरला.